राम जन्मभूमी न्यासला देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने द्यावेत अशी विनंती सरकारने केलेली आहे। अयोध्येतील राम मंदिराबाबतची सगळ्यात मोठी अपडेट आता समोर येते। आपण या ठिकाणी साम टीव्हीवर सगळ्यात मोठी बातमी पाहत आहोत। केंद्र सरकारने याबाबत रीट पिटिशन दाखल केलेलं आहे। सुप्रीम कोर्टात हे रीट पिटिशन दाखल करण्यात आलेलं आहे। अयोध्या प्रकरणातली सगळ्यात मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। पक्षकारांची जमीन राम जन्मभूमी न्यासला द्या अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि कोर्टात ही रीट पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे। हिंदू पक्षकारांची जमीन राम जन्मभूमी न्यासला द्या अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत। केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडे ही विनंती केलेली आहे। सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत साम टीव्हीवर। एकंदरीत राम जन्मभूमीचा मुद्दा चांगलाच गाजताना दिसतोय। निवडणुकांच्या मुद्द्यावर हा प्रश्न जो आहे तो आणखीनच पेटताना पाहायला मिळतो आणि या संदर्भात आज या ठिकाणी सुनावणी होणार आहे आणि या संदर्भातली मोठी अपडेट आपण या ठिकाणी साम टीव्हीवर पाहत आहोत। केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडे ही विनंती केलेली आहे। पक्षकारांची जमीन राम जन्मभूमी न्यासला द्या अशा प्रकारची विनंती करण्यात आलेली आहे। मुंबईसह सरकारने सुप्रीम कोर्टात या संदर्भात रीट दाखल केलेली आहे। सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत साम टीव्हीवर। अयोध्या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर येते। हिंदू पक्षकारांची जमीन राम जन्मभूमी न्यासला द्या अशा प्रकारची विनंती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे। त्या संबंधातले अपडेट्स आपण घेणार आहोत। फोन लाईनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे। शिवाजी, पक्षकारांची जमीन राम जन्मभूमी न्यासला द्या अशा प्रकारची विनंती करण्यात आलेली आहे। काय नवी माहिती समोर येते? नक्कीच भक्ती, केंद्र सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। सातत्यानं केंद्र सरकार भाजप सरकारवर आरोप होत होते की राम मंदिर कधी बनणार, साधू संतांची मागणी होती, विरोधकांची भूमिकाही सातत्यानं तोंडघशी पाडत होती सरकारला। याच दृष्टीने आता केंद्र सरकारनं महत्त्वाचं असं पाऊल उचललंय। सुप्रीम कोर्टामध्ये रिट याचिका दाखल केलेली आहे आणि त्याच्यामध्ये साफ म्हटलेलं आहे की जी विवादित जमीन आहे ती सोडून जी हिंदूंची जी जमीन आहे, हिंदू न्यासची जी जमीन आहे ती जमीन पुन्हा केली जावी, ती परत केली जावी। तसं जर निर्णय जर कोर्टाने मंजूर केला, ती याचिकेवर जर विचार केला कोर्टानं, तर आजूबाजूचं जे कन्स्ट्रक्शनचं काम आहे ते सुरू होऊ शकतं आणि ते सुरू झालं तर भाजप सरकारसाठी महत्त्वाचा हा निर्णय राहू शकतो। कारण राम मंदिर उभारण्यासाठीचं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जाऊ शकतं। सातत्यानं अनेक संघटना आहेत, त्यांचा सुद्धा हीच भूमिका होती। तुर्तास तरी जरी हे प्रकरण कोर्टात पेंडिंग असलं तरी जी विवादित जमीन आहे ती सोडून जी हिंदूंची जमीन आहे ती पुन्हा परत त्याच्याबाबत विचार केला जावा, ती दिली जावी अशी मागणी सातत्याने होती आणि त्या दृष्टीनेच केंद्र सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। विवादित जमीन सोडून जी बाकीची जमीन आहे हिंदूंची ती जमीन पुन्हा परत केली जावी आणि त्याच्यानंतर काही भूमिका केंद्र सरकार त्यावर घेऊ शकतं। तर कोर्टाने मंजूर केलं, पण हा संपूर्ण निर्णय हा कोर्टाकडे राहील। आता सुप्रीम कोर्ट याच्याकडे कसं बघेल याच्यावरती महत्त्वाची भूमिका राहणार आहे। परंतु केंद्र सरकारनं अत्यंत महत्त्वाचं असं पाऊल उचललेलं आहे। राम जन्मभूमी, राम मंदिर बांधण्याबाबतची जी सातत्यानं भूमिका भाजपकडून स्पष्ट होत होती, अस्पष्ट होत होती, ती आता स्पष्ट व्हायला सुरुवात झाली आहे। 2019च्या निवडणुका आहेत, त्या दृष्टीने भाजप सरकारचं, मोदी सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल असं म्हणावं लागेल। शिवाजी, या संदर्भात आज कोर्टामध्ये सुनावणी देखील होते। आणखी काय घडामोडी समोर येत आहेत? काही माहिती समोर आली आहे का? नक्कीच ज्या संघटना आहेत, ज्या याचिकाकर्ता संघटना आहेत, राम जन्मभूमी, राम मंदिर बाबतचा जो वाद सुरू आहे त्या संदर्भातल्या त्या याचिकाकर्त्यांच्या त्याकडून या सरकारचं जे पाऊल उचलले त्याचं स्वागत केलं जात आहे। परंतु हा संपूर्ण निर्णय हा कोर्टावरती राहील। कोर्ट काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं राहणार आहे। कारण अनेक याचिका आज राम मंदिर भूमीवरती या राम मंदिर वादाबाबत जी भूमिका स्पष्ट करायची होती ती भूमिका केंद्र सरकारने स्पष्ट केलेली आहे आणि एक रीट याचिका दाखल करून आपली भूमिका स्पष्ट केली। परंतु आता कोर्ट काय भूमिका घेणार यावर लक्ष द्यावं लागेल। शिवाजी, निवडणुकांच्या मुद्द्यावर हा प्रश्न जो आहे तो आता चांगलाच उचलला जातोय। केंद्र सरकारला, भाजपला याचा कितपत फायदा होईल काय सांगाल?
भक्ती, भाजपसाठी महत्वाची भूमिका राहील, याचा फायदा नक्की भाजपला होईल, कारण याची कारणं असे आहेत. 2019च्या निवडणुका आहेत, या संदर्भात सातत्यानं भाजपने सांगितलेलं आहे आपल्या, किंवा अमित शहाही सातत्याने आपल्या भाषणातून म्हणाले की राम मंदिर आम्ही बनवणार आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. पण हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे सरकारचेही हात बांधले होते, त्याच्यामुळे सरकारला आपली भूमिका स्पष्ट करता येत नव्हती. परंतु सरकारने एक नवीन पाऊल उचललेलं आहे आणि ते जे राम मंदिर बाबत जे अनेक संघटना आहेत त्यांच्याकडून स्वागत केलं जात आहे की ही जी भूमिका जर कोर्टाने जर मांडली, जर ही जमीन आहे जी विवादित जमीन सोडून जी इतर जमीन आहे हिंदूंच्या वाट्याची, जी नक्कीच सरकारचं एक महत्त्वपूर्ण पाऊल हे म्हणावं लागेल. धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. त्या पक्षकारांची जमीन राम जन्मभूमी न्यासला द्या, अशा प्रकारची विनंती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाकडे केलेली आहे. अयोध्या प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत. सुप्रीम कोर्टात या संदर्भात रीट देखील दाखल करण्यात आलेली आहे.